साहेब, काही दिवसामुळे म्हणजे ह्यावर्षी काय झालं, पाणी नसल्यामुळे वरून पाणी पडलं नाही देवाचं, त्याच्यामुळे झालं का बट धरणामधलं पूर्ण पाणी म्हणजे कमी होऊन गेलं आणि पूर्ण पाणी संपून गेलं. आम्ही पूर्ण प्रयत्न केले सतत दीड महिन्यापासून मी स्वतः त्या गोष्टीचा फॉलोअप घेतो आहे. गिरीश भाऊ स्वतः त्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहे. रात्रंदिवस हे पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. वाघूर प्रकल्पाचा काय प्रकल्प आहे नेमका? आपलं ते जलजीवन मिशनचं आहे सर. तर जलजीवन मिशनचं पाणी चालू व्हायला आपला थोडासा उशिरा झाला. तिचं काम चालूच होतं. आता जवळपास 4-5 दिवसामध्ये गावाला सुरळीत पाणी पुरवठा चालू होऊन जाईल. काम का बरं थांबलं होतं ते? नाही, काम नाही थांबलं साहेब. ते शेतकरी काही ठिकाणी शेतकरी अडत होते. 1-2 जणांना ते आपले मकरा फॅक्टरीवाले होते ना, त्यांनी कोर्टामध्ये पण त्याचं अपील केलं होतं. त्याच्यामुळे आपलं काम थांबून गेलं होतं. आणि गिरीश भाऊना त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन ते मकरावाल्याला सांगून तेच कामाची सुरुवात करायला लावली. आणि त्याला जे असेल ते त्याचा मोबदला टँकर सुद्धा उपलब्ध करून दिले जात नाही. टँकर चालू आहे साहेब. 15-15 दिवसानंतर टँकर नाही सतत रोज 4 टँकर 2-4-5 टँकर चालूच आहे. एक दिवस असा नाही का टँकर चालू नसेल म्हणून गावाले पाणी सकाळपासून तर संध्याकाळी रात्री 7-8 वाजेला आपण टँकर पुरवतो आहे लोकांना पाण्याचा. म्हणजे हे फक्त देवाचं पाणी उशिरा झाल्यामुळे एवढी परिस्थिती गंभीर झाली. आणि भाऊना काल फोन लावला, MSCB जे बी असतील कॉन्ट्रॅक्टर त्यांना सगळ्यांना फोन लावून रात्री आमचं पाणी ते फिल्टर प्लॅनवर पडलेलं आहे. पण आता ते लाईनचा थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे पाईपलाईनचं काम चालू आहे. आता तुम्ही पाहू शकता हे काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही आता पाणी पुरवठा थोडी बंद ठेवलेली आहे. हे काम झालं कंप्लीट का पाणी आमचं सुरळीत चालू होऊन जाईल उद्यापासून गावामध्ये. म्हणजे माझं नाव तडवी अफजल इस्माईल तडवी. कोण आहे तुम्ही? मी सरपंच पौरपेठ साहेब. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पौरपेठ परिसरातील वार्ड क्रमांक 6 मध्ये ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. या ठिकाणचा जो गोगडी जलाशय आहे तो पूर्णपणे कोरडा टाक पडला, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीचं कुठेही नियोजन नसल्यामुळे जे आहे या ठिकाणी टँकरची देखील महिनाभरानंतर या ठिकाणी ग्रामस्थांना मिळतं आहे. काही ग्रामस्थांना जे आहे विकत या ठिकाणी टँकर घ्यावा लागतं आहे. तर काही ग्रामस्थ आता महिनाभर पाणी पुरवायचं कसं म्हणून अशा पद्धतीने जे आहे नदीमध्ये जिरे पाडून त्या ठिकाणाहून जिऱ्यांमधून पाणी भरताना पाहायला मिळतं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की महिला कशा पद्धतीने या ठिकाणून पाणी भरून भर उन्हामध्ये या ठिकाणून पाणी वाहताना पाहायला मिळतं आहेत. आणि मोठ्या अडचणींचा त्रास या ठिकाणी नागरिकांना पाहायला मिळतो आहे. आपण बघा या ठिकाणी ही वाघूर नदी आहे. वाघूर नदीमध्ये या ठिकाणी महिलांनी जे आहे पाणी मिळवण्यासाठी अशा पद्धतीने या जिरे केलेले आहे. आणि या जिऱ्यांमधून जे आहे नागरिक दिवसभर जे आहेत या ठिकाणी पाणी जे आहेत या ठिकाणी भरत असतात, काढत असतात. आणि आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अगदी लहान लहान मुलांना घेऊन महिला या ठिकाणी भर उन्हामध्ये दिवसभर या ठिकाणी पाणी भरत असतात. आपण या ठिकाणच्या या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगणार आजी, काय नेमका त्रास होतोय? पाणी आहे नाही आम्हाला आधी. तिकडे पावरती हा आधी पाणी नाही आहे. पाण्यासाठी बोट तुटून गेले आधीचा टँकर आलं तर काय करताय तुम्ही? ते आधी शिऱ्यात पाणी भरणं लावलं आम्ही ना. का बरं? ऊन मन तसं तापून राहिलं. आधी सगळे पोरं सोरं सगळे भयान होऊन गेले पाण्यापायी. पाणी किती दिवसांतर आहे तुमच्याकडे? पाणी येतं का? पाणी येत नाही. महिना 2-2 महिने पाणी होऊन राहिलं. धरणात पाणी नाही आहे. लोकांनी वावरात पाणी घेतलं. हा लोकांना मन जिऱ्याचं पाण्यानं आंघोळ करताय आम्ही. पाणी येत नाही. सरपंच लोक येतात आणि संमत घेता. पाण्याची सोय नाही आमच्या 6 वार्डामध्ये. पाणी पुरतंय का तुम्हाला? आम्हाला पाणी पुरतच नाही. आम्ही या जिऱ्याच्या पाण्यानं आंघोळी करता. किती दिवस भरत राहता का पाणी तुम्ही? रात्रंदिवस? हा रात्रंदिवस पाणी भरता आम्ही. रातचे नंबर लागता. टँकर येत नाही का? टँकर येत नाही. अच्छा. आणि 2-2 हजाराचं टँकर घेणं पडतं. त्याच्यात बी भांडाभांडी होते, मारामारी होते, मारता लोक एकोमेरांले. काय त्रास होते त्या नेमका? काय सांगा दादा, आता मुलांची शाळा सुरू होईल, मुलं शाळेत जातील आणि घरातला आम्ही लेडीज वर्गाने घरातला वावरा का शेतातला आवरा, मुलांच्या शाळेचं पहा, आता हे पाणी भरा. काय काय अशी अवस्था आमच्या पौर गावाची. दिवसभर पाणी गावाला? हा सकाळी 4 वाजेपासून नंबर लावा लागतो इथे. ग्रामपंचायतीचे नळ नाही का तुमच्या गावामध्ये? आहे ना ग्रामपंचायत नळ, पण काय कामाचे महिना 2-2 महिने नळ येतात. अच्छा. हा पावसाळ्यामध्ये सुद्धा अशीच घाण आहे. घाण पाणी तर पावसाळ्यामध्ये सुद्धा प्यायला चांगलं पाणी भेटत नाही. गाळू महिना तेच पाणी प्यायला लागतं आम्हाला. आजी नेमकं तुम्हाला या वयात पाणी भरावं लागतंय, घरी कोणी नाही का?
घरी कोणी नाही आहे दादा. मी का काम करू का पोट भरू का पाणी भरू? हा दादा तुम्ही आहे ना आमच्या गावात 6 नंबरच्या वार्डात तुम्ही जरूर जरूर पाणी सोडा. म्हणजे आम्ही म्हातारे आमच्याकडे महिना झाले पाणी नाही आहे दादा. असे हिरवं पाणी आम्हाला हे पाण्यानं प्यावं लागतं. याच पाण्यानं अंग धुवावं लागतं. काय करा आम्ही सांगत. हे घाण पाणी आहे. याच्यात जंतू चालताय. तेच पाणी आम्ही वापरताय दादा. तुम्ही काही सोय करा आमच्या गावाची. क्या बताएंगे क्या देखिए प्रॉब्लम आ रही है? 6 नंबर वार्ड में पानी नहीं है. अच्छा कितने अपना 5 है क्या? 5 नंबर वार्ड. हम 5 है ना. 5 पानी आ रही है नहीं. टैंकर आ रहा ना तो वो भी मिल रहा नहीं पैसों से. दिन भर कितने बार पानी तुमको ले जाना पड़ता है यहाँ से? सब दिन याय भर सब दिन पानी ले जाना पड़ता. काय त्रास होतो मग? पाणीच नाही दादा आमच्या गावाला. पाणी जिरायला पाणीच जवळ पाणी भरावं लागतं. दिवस पाणी असतं पुढे काय पाणी आता नदीला बागूरला पाणीच नाही ना. मध्ये पाणी वाहत बागुणामध्ये दिनभर पाणी वाहतं. रात्री रात्री पण नंबर असतं ना मग गर्दी असते ना. इथं नंबर लागलेला असतो. भांगडी करता लोक मग खूप भांगडी करतात. हे पाणी तुम्ही वापरायला का वापरायला आंघोळीला वापरायला प्यायचं पाणी कुठून आणता मग? पाणी ऐकूच विकत घ्यावं लागतं. विकत घ्यावं लागतं. हो. प्यायचं पाणी विकत घ्यावं लागतं का? हा 20 रुपये जाड झाले आता. 20-30 रुपये जाड झाले आता. एक जाड दिवसभर पाणी पुरत पाणी नाही. वापरता तुम्ही? हा वापरतो. फरची पुसायला वापरतो. त्याचं पाणी विकत घेतो. 20 रुपयाचं पाणी पुरी का खटल्याच्या घराले. 40 रुपयाचं पाणी लागतं खटल्याच्या घराले. हा कुठून आणा पैसे खर्च कुठून करा? कामं नाही मजुऱ्या नाही पाणी येत नाही. संडास बाथरूम हा? पाणी हा फरची तर या ठिकाणच्या महिलांच्या अतिशय तीव्र अशा भावना आहेत आणि प्रचंड असा त्रास या ठिकाणी या ग्रामस्थांना सहन करावा लागतो आहे. अक्षरशः दिवस रात्र या ठिकाणी अशा पद्धतीने या झिरांमधून पाणी वापरण्यासाठी भरतात. अक्षरशः घाण पाणी आहे. पाण्याचा खूप प्रचंड वास येतो. मात्र आता नाईलाज असल्यामुळे वापरासाठी हे पाणी घ्यावं लागतं. तर पिण्यासाठी अक्षरशः विकतचं पाणी घेण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. टँकरची सुविधा नाही. महिनाभरानंतर टँकर येतं त्यामुळे गर्दी होते. काही नागरिकांना पाणी मिळत नाही तर काही नागरिकांना अक्षरशः विकतचं टँकर घेऊन पाण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आहे. अशी ह्या जामनेर तालुक्यातील पवरूर गावातील ग्रामस्थांची अशी या ठिकाणी पाण्याच्या भीषण टंचाईमुळे जो आहे पाण्यासाठी मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.